मी जिथं राहते ना, तिथं बुधवार आणि शनिवार शेतकऱ्यांचा बाजार भरतो. पण मला दोन्ही दिवशी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे एकाच कोणत्यातरी दिवशी मी आठवड्याचा बाजार संपूर्ण भरते. तर इथं काल मी सगळी भाजी वगैरे आणली होती. मिरच्यांची देठं काढून त्या स्वच्छ धुवून त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या होत्या. आठवड्याभराचा लसूण पण सोलून ठेवला होता, जेणेकरून आयत्या वेळी तो पटकन घेता येईल. फ्लॉवर खराब व्हायची जास्त शक्यता असते, त्यामुळे मी असं कट करूनच ठेवते. तर हे सगळे जे जिन्नस होते ना, तर ते मी धुवून स्वच्छ वाळवून वगैरे ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवले होते. हे ऑर्गनायझर्स मी मिशोवरून मागवले आहेत. खूप स्वस्त आहेत आणि हँडल करण्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहेत आणि भाज्यासुद्धा खूप छान राहतात. तर आत्ता फक्त भाज्या ऑर्गनाईज केल्या किंवा त्या स्टोअर करून ठेवल्या म्हणजे आपलं काम झालं नाही, तर ते अर्धवट काम होतं. तर बऱ्याचदा काय होतं की हे ऑर्गनायझर असे आहेत ना, की ते सारखे आपल्याकडनं उघडून बघितले जात नाहीत. त्यामुळे मी असं जेव्हा भाज्या स्टोअर करते ना, त्यानंतर पटकन एक काम करते, ते म्हणजे पटकन एक चार्ट बनवून घेते आठवड्याचा, की कोणत्या दिवशी कुठली भाजी करायची, जेणेकरून कुठलीही भाजी खराब होणार नाही आणि सगळ्या भाज्या आपल्याकडून खाल्ल्या जातील.